विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण बीएससी इन कम्प्युटर सायन्स बद्दल पूर्ण माहिती पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, याची ड्युरेशन काय, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, जॉब्स कोणकोणते अवेलेबल आहेत। या कोर्सची इन्फॉर्मेशन पाहण्यासाठी हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा। सो लेट्स बिगिन। तर हा कोर्स मध्ये नेमकं काय शिकवलं जातं तर बघा, कम्प्युटर सायन्स नाव आहे त्याच्यामुळे जी सॉफ्टवेअर असेल त्याचबरोबर वर्ल्ड मध्ये जी लीडिंग टेक्नॉलॉजी आहे त्याबद्दल या गोष्टी याच्यामध्ये शिकवल्या जातात। आणि या कोर्सचा जर आपण ड्युरेशन पाहिला तर तो तुम्हाला 3 वर्षाचा पहिला भेटतो आणि हा एक अंडर ग्रॅज्युएट म्हणजे डिग्रीचा कोर्स आहे जो तुम्ही 12वी नंतर करू शकता। तर आता पाहूया की यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती। तर बघा, 12वी पास आउट विद्यार्थी यासाठी ऍडमिशन इझिली मिळवू शकतात। बरेच कॉलेजेस आहेत तिथे ह्याची ऍडमिशन जे आहे ते डायरेक्ट तुमच्या मार्कच्या बेसिसवर दिले जाते, पण त्यासाठी तुम्हाला 12वी उत्तीर्ण असणे ते 55% मार्क सहित आवश्यक आहे। जे रिझर्व्ड कॅन्डिडेट्स असतात, जे विद्यार्थी असतात इतर प्रवर्गातून येणारे, तर त्यांच्यासाठी 5% याच्यामध्ये सूट दिली जाते किंवा ती कॉलेज टू कॉलेज व्हेरी होते। त्याचबरोबर याच्यामध्ये अजूनही शैक्षणिक पात्रता बघितलं तर तुम्हाला काही एंट्रन्स एक्झाम आहेत त्या सुद्धा पास आउट होणे गरजेचे आहेत आणि तुम्हाला PCMB या ग्रुपमध्ये तुमची 12वी कंप्लीट करणे हे सुद्धा गरजेचे आहे। म्हणजे तुमचा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि बायोलॉजी हे विषय पण असणे गरजेचे आहे। तर याची आता आपण ऍडमिशन प्रोसेस पाहूया की ऍडमिशन प्रोसेस कशी आहे। तर बघा, याची ऍडमिशन प्रोसेस मेरिट बेस्ड ऍज वेल ऍज एंट्रन्स एक्झाम बेस्ड आहे। आता मेरिट बेस कशी आहे तर तुमचे जे 12वीचे मार्क्स आहेत त्या बेसिसवर तुम्हाला इझिली कोणत्याही कॉलेजमध्ये डायरेक्टली ऍडमिशन मिळून जाते। किंवा जे एंट्रन्स एक्झाम बेस आहे, जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर हा कोर्स करू इच्छिता, जसं LPU युनिव्हर्सिटी असेल, कलकत्ता युनिव्हर्सिटी असेल, DU म्हणजे दिल्ली युनिव्हर्सिटी असेल, अशा ठिकाणी तुम्हाला एंट्रन्स एक्झाम जे आहे ते पास आउट होणे आणि मेरिट मध्ये येणे गरजेचे आहे। म्हणजे ही जे प्रोसेस आहे ती मेरिट बेस असते आणि एंट्रन्स एक्झाम बेस असते। तर दोन्ही पद्धती अवेलेबल आहेत आणि याचं ऍडमिशन तुम्ही ऑनलाईन ॲज वेल एज ऑफलाईन पद्धतीने इझिली करू शकता। बाकी तुम्हाला फक्त 12वी पास आउट होणे असणे गरजेचे आहे आणि एंट्रन्स एक्झाम जर असेल रिस्पेक्टेड कॉलेजची तर एंट्रन्स एक्झाम पास आउट असणे गरजेचे आहे। तर आता आपण याच्यासाठी जो आहे तो कालावधी किती आहे तो पाहूया आणि याच्यामध्ये कोणत्या पद्धतीने एक्झाम तुमच्या घेतल्या जातात। तर बघा, हा कोर्स तुम्हाला 3 वर्षाचा कोर्स पाहायला भेटतो जो की एक अंडर ग्रॅज्युएट डिग्री स्तरावरील कोर्स आहे। 12वी नंतर तुम्ही करू शकता। ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन घेता आणि याच्यामध्ये तुम्हाला ज्या परीक्षा असतात तुमच्या त्या सेमिस्टर पद्धतीने पाहायला भेटतात। त्याचा सिलेबस मी तुम्हाला पुढे नेक्स्ट सांगेल, पण तुम्हाला हे 6 सेमिस्टर याच्यामध्ये पाहायला भेटतात। तुम्हाला हे 6 सेमिस्टर तुम्ही कंप्लीट करावे लागतात, तुम्हाला पास आउट करावे लागतात, ज्यामध्ये तुमचे 3 वर्ष याच्यामध्ये कंप्लीट होतात। 3 वर्षानंतर आफ्टर कंप्लीटिंग द कोर्स तुम्हाला तुमचे जे सर्टिफिकेट आहे डिग्रीचे ते मिळून जाते। आता आपण याच्या सिलेबस बद्दल पाहूया की याच्यामध्ये काय काय सिलेबस तुम्हाला पाहायला भेटतो आफ्टर टेकिंग द ऍडमिशन। तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये इंट्रोडक्शन टू डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, बेसिक्स ऑफ कम्प्युटर सायन्स, एन्व्हायरमेंटल सायन्सेस, फाउंडेशन कोर्स इन मॅथमॅटिक्स, फंक्शनल इंग्लिश, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग यूजिंग C++, ऑपरेटिंग सिस्टम कन्सेप्ट्स, इंट्रोडक्शन टू डेटा स्ट्रक्चर, सिस्टम एनालिसिस अँड डिझाइन, टेक्निकल रायटिंग, Python programming, mini project 1, मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट अँड ॲज वेल ॲज प्रोजेक्ट वर्क सुद्धा याच्यामध्ये पाहायला भेटतं। आता हे विस्तृत माहिती तुम्हाला वाचायची असेल, मी तुम्हाला जे सांगितलं ते शॉर्ट मध्ये हे सब्जेक्ट सांगितले जेणेकरून तुम्हाला अंदाजा लागेल की ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला कोणत्या गोष्टींचा अभ्यास करावा लागणार आहे। पण जर तुम्हाला सर्व विषय पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेले आहे, तिथे क्लिक करू शकता। तिथे तुम्हाला सर्व कॉलेज जे महाराष्ट्रात आहेत, महाराष्ट्राच्या बाहेर आहेत, ॲज वेल ॲज सर्व सिलेबस, जॉब्स, जॉब रोल आणि त्याचं पॅकेज किती मिळू शकतं, या सर्व गोष्टी तुम्हाला तिथे रीड करायला भेटतील। सो डोंट फॉरगेट टू चेक आउट द लिंक। तर आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी कोणकोणत्या आहेत। तर पुढील संधी खूप साऱ्या आहेत मित्रांनो। तुम्ही ही डिग्री कंप्लीट केल्यानंतर गव्हर्नमेंट जॉबसाठी सुद्धा प्रिपरेशन करू शकता। ॲज वेल ॲज तुम्ही खूप सारे कंपनी आहेत, टाटा, इन्फोसिस या ठिकाणी सुद्धा ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर सुद्धा टाईप काम करू शकता, कारण याचे कम्प्युटर सायन्स रिलेटेड सुद्धा गोष्टी आहेत त्या शिकवल्या जातात। त्याच्यामुळे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असेल, पायथन प्रोग्रामिंग असेल, हे सर्व काही
साऊंड्स लाईक इंजिनिअरिंग, तर तसंच याच्यामध्ये सुद्धा गोष्टी शिकवल्या जातात जे कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये आहे. आणि भविष्य हे कॉम्प्युटरचं आहे, त्याच्यामुळे याच्या जॉब रोल्स खूप साऱ्या अवेलेबल आहेत, ज्याच्यामध्ये डेव्हलपिंग असेल, वेब डेव्हलपमेंट असेल, त्याचबरोबर एसईओ, ऑप्टिमायझेशन, अशा बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे एक वेबसाईट क्रिएट करणे असेल, ऍप्लिकेशन क्रिएट करणे असेल, अशा गोष्टी याच्यामध्ये शिकवल्या जातात. त्याच्यामुळे याच्या संधी खूप साऱ्या अवेलेबल आहेत. ॲज वेल ॲज तुम्ही गव्हर्नमेंटचा एक डिसेंट जॉब सुद्धा मिळू शकता. त्यासाठी तुम्हाला जी एक्झाम असते गव्हर्नमेंट थ्रू ठेवलेली, तर ती पास होणे सुद्धा गरजेचे आहे. तर आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा. तर ज्या विद्यार्थ्यांना BSc ही स्ट्रीम निवडायची आहे आणि त्यामध्ये कॉम्प्युटर सायन्स हा विषय आवडतो, अशा विद्यार्थ्यांनी हा कोर्स नक्की निवडायला पाहिजे. कारण यामध्ये कॉम्प्युटर रिलेटेड गोष्टींचा जो अभ्यास आहे तो शिकवला जातो. त्याच्यामध्ये वेब डेव्हलपमेंट असेल, प्रोग्रामिंग असेल, त्याचबरोबर क्रिएशन असेल, त्याचबरोबर जे लँग्वेजेस असतात पायथन किंवा C++, तर अशा गोष्टींचा अभ्यास याच्यामध्ये शिकवला जातो. जर या गोष्टीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नक्की तुम्ही ऍडमिशन घ्यायला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये जे तुम्हाला प्रश्न उद्भवत असतील की हा कोर्स अजूनही तुम्हाला इन्फॉर्मेशन याची कलेक्ट करायची आहे, तर सिंपल डिस्क्रिप्शन मधल्या लिंक मध्ये क्लिक करून तुम्ही ते रीड करू शकता. अदरवाईज ज्या युट्यूबच्या व्हिडिओच्या खाली कॉमेंट सेक्शन आहे तिथं कॉमेंटही करा, आम्ही तुम्हाला रिप्लाय देऊ. ॲज वेल ॲज तुम्हाला जर विस्तृत आमच्याशी चर्चाच करायची आहे ह्या विषयाबद्दल किंवा इतर कोणत्याही विषयाबद्दल, तर तुम्हाला इंस्टाग्रामचा आयडी दिसत असेल, त्या इंस्टाग्रामच्या आयडीवर आम्हाला फॉलो करू शकता आणि आमच्याशी DM मध्ये बोलू शकता. तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.